मित्रांनो, आज आपण भारतातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी या विषयावरती इथं बोलणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तलाठी भरती, पोलीस भरती किंवा एम-पी-एस-सी गट परीक्षेसाठी नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांमध्ये भारतीय नद्या हा प्रामुख्यानं मुख्य विषय असतो आणि या नद्यांबद्दल खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन बाय वन या सगळ्या गोष्टीबद्दल इथं डिस्कस करूया. सगळ्यात पहिले सर्वात जी लांब नदी आहे भारतातली ती आहे गंगा नदी. या गंगा नदीची एकूण लांबी किती आहे मित्रांनो? 2525. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. 2525 2525 अ, ही गंगा नदीची लांबी आहे. त्याच्यानंतर आता इथं ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या 2 नद्या आहेत ना, ह्या 2 नद्यांची लांबी ही तुम्हाला इथं जास्त दिसतीये. पण यातली सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये वाहते आणि ब्रह्मपुत्रा नदीचा बराचसा भाग हा चीन आणि तिबेट प्रदेशात आहे वरती. त्याच्यामुळे भारतामध्ये ह्या नदीची लांबी कमी आहे. त्याच्यामुळे ही लांब नदी म्हणून इथं अ, गणल्या जात नाहीये. तर तुम्हाला या गोष्टीचं इथं लक्ष ठेवायचं आहे, की सर्वात लांब नदीचा जर प्रश्न आला तर गोदावरी भारतातील. आणि महाराष्ट्रातील जर सर्वात लांब नदीचा प्रश्न आला, तर तुम्ही इथं बघू शकता खाली महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी आणि भारतातील गंगा. गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांब नदी, भारतातील लांब नदी, गंगा नदीची लांबी आणि गोदावरी नदीची लांबी. ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्यात. तर हा झाला. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत गाईज, की महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? आता भारतातील महत्त्वाच्या नद्यांचा जर प्रश्न आला, तर याच्यामध्ये गंगा नदी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे. यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी, सिंधू नदी, नर्मदा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी, तापी नदी. तर या नद्या भारतातील महत्त्वाच्या नद्या आहेत आणि सर्वात लांब नदी जर का आलं तर गंगा नदीचं नाव द्या. जर महाराष्ट्रातील लांब नदी आलं तर गोदावरी नदीचं नाव लिहा. महाराष्ट्रातील गंगा नदी म्हणजे गोदावरी नदीलाच महाराष्ट्रातील गंगा म्हटलं जाते. त्याच्यानंतर जर किलोमीटरनुसार तुम्हाला त्याची ॲडजस्टमेंट करायची असेल तर सर्वात लांब किंवा तर सगळ्यात पहिले गंगा नदीचा नंबर येतो भारतामध्ये. गंगा नदीनंतर जर तुम्ही इथं बघितलं तर गोदावरी नदीचा नंबर येतोय. त्याच्यानंतर कृष्णा नदी ही लांब नदीमध्ये त्याच्यानंतर जो नंबर येत असेल तर तो आहे यमुना नदी आणि त्याच्यानंतर जर लांब नदीचा नंबर येत असेल तर तो आहे नर्मदा नदी. गंगा, गोदावरी, कृष्णा, यमुना आणि नर्मदा या नद्या सिक्वेन्सली तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदीचं जे खोरं आहे ना, ते खूप छोटासा भाग तिथं 0.5% म्हणजे जवळपास गोदावरी नदीचा हा 49.5%, नर्मदा नदीचा जो 0.5%, कृष्णा नदी ही 23% आणि तापी नदी ही 17% असा आणि ज्या कोकण प्रदेशी नद्या आहेत त्यांनी 10% भाग व्याप्त केलेला आहे. तर एकूण भारतातील मुख्य नद्या आणि महाराष्ट्रातील मुख्य नद्यांनी व्याप्त केलेला प्रदेश याच्याबद्दलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण याच याच्यामध्ये 2-3 गोष्टी इथं हे होतात गाईज, की महाराष्ट्रात या 3 नद्यांनी व्याप्त केलेला प्रदेश हा खूप मोठा आहे. म्हणजे तापी नदी झालं किंवा गोदावरी नदी किंवा कृष्णा नदी अ, तर यांचा हा 49%, हा 23%, तापी नदीने 17% केलेला आहे. 10% आणि 0.5% म्हणजे 100% महाराष्ट्र हा फक्त 5 नद्यांनी व्यापलेला आहे आणि भारतातली जर तुम्ही माहिती काढली तर इथं खूप साऱ्या नद्या आहेत. गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा, सिंधू. पण त्या नद्या ह्या वेगवेगळ्या दिशेने वाहत आहेत आणि ज्या त्या नद्यांचं खोरं हे वेगवेगळं आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी व्याप्त केलेला प्रदेश वेगवेगळा आहे आणि परीक्षेमध्ये असेच एक कॉम्प्लिकेटेड क्वेशन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रश्न एवढाच आहे, की सध्या तुम्ही नद्यांची लांबी लक्षात ठेवा. सर्वात लांब नदीमध्ये गंगा नदीचा येतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी गोदावरी नदीचा नंबर लागतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारण्यात आलेच,
की किती नद्यांनी कोणता प्रदेश व्याप्त केलाय किंवा गोदावरी नदीने किती प्रदेश व्याप्त केलाय, तर तुम्हाला याच्याबद्दल ही माहिती देता आली पाहिजे, की महाराष्ट्रातील हा भारतातील म्हणत नाहीये मी, महाराष्ट्रातील 49.5% प्रदेश हा गोदावरी एकट्या नदीने व्यापते आणि 23% हा कृष्णा नदीने व्यापते, जो की महाराष्ट्रातील प्रदेश आहे. असेही फिरून-फिरून क्वेशन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात.